बायकांना मारणारे नवरे, दारू पिऊन धिंगाणा घालणारे नवरे हे पाहिलेत त्यांनी. अहो पण क्षमाताई, तुमच्या बाबतीत जरा वेगळं आहे. अहो तुमच्या नवऱ्याने चूक केली आहे, पण एवढी मोठी नाही. तुमचा नवरा खरंच खूप चांगला आहे. आणि हे बघा, चूक मान्य करायला ना हिंमत लागते, आणि ती हिंमत त्याने दाखवली आहे. आम्ही तुम्हाला खूप समजावलंय, आता निर्णय तुमचा आहे. ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा. क्षमाताई, कोण होती ती माणसं? मिस्टर होते ते, परत एकदा माफी मागायला आले होते. अच्छा, त्यांच्यासोबत ते बोलत होते ते कोण होते? ते सारंग सर होते. खूप मोठं मन आहे त्यांचं. मला समजावत होते. मला परत विचार करण्यासाठी त्यांनीच भाग पडलं. मला समजावून घेतलं त्यांनी. आणि त्यांच्यासोबत ती बाई कोण होती? ते बायको असणार त्यांची. सुशीला ताई. खूप प्रेमळ आहेत त्या, नेहमी सोबतच असतात. खूप काळजी घेतात सरांची. नवरा बायकोची जोडी असावी तशी, एकमेकांच्या शब्दाच्या जाणार. वसंत दादा, आता जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे बघा, आम्ही क्षमाताईंना समजवलंय. काळजी करू नका, त्यांचा राग होईल शांत. अहो तुम्ही सगळेजण माझ्यासाठी खूप प्रयत्न करताय, ते दिसतंय मला. पण मला वाटत नाही ह्याचा क्षमावर काही परिणाम होईल म्हणून. तिचा स्वभाव माहिती आहे मला. हे बघा, नका ना एवढं हे निगेटिव्ह होऊ. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण प्रयत्न केलेत ना, मग प्रयत्नांना यश 100% मिळेल. येस. जरा धीर धरा. हो सारंग सर, पण तुम्ही एवढं समजावून सुद्धा मी घरी येते असं तिच्या तोंडातून आलं का कधी? उलट मी फक्त विचार करते एवढं म्हणूनच ती निघून गेली. अहो वसंत दादा, बायकांचं मन ओळखणं इतकं सोपं नसतं अहो. आणि त्या त्यांच्या मनातल्या गोष्टी सहजासहजी अशा कुणालाही नाही सांगत. तुमची बायको पण नाही सांगणार. हे बघा, आता आपण त्यांना इतकं काही समजवलंय, त्या घरी जाऊन त्यावर विचार करणार आणि मग निर्णय घेणार. हे बघा, त्यांचा राग होईल शांत, फक्त थोडा वेळ लागेल, पण त्या नक्की घरी येतील बघा. अगदी बरोबर बोलल्या सुशीलाताई. हे बघा, ज्या पद्धतीने सुशीलाताईंनी काउन्सिलिंग केलंय ना, मी सांगतो तुम्हाला, तुमची बायको लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार. ज्या पद्धतीने त्यांनी समजवलंय, खरं सांगतो सगळं क्रेडिट त्यांना जातं. बरोबर आहे. आम्हाला पण जमलं नसतं एवढं चांगल्या पद्धतीने त्यांना समजावणं. खरं तर तुम्हाला थँक्यू कसं म्हणावं हेच कळत नाहीये. दादा, अहो क्षमाताईने कॉल केला आणि तुम्ही नांदायला लागले ना, हेच आमच्यासाठी थँक्यू आहे. ठीक आहे, क्षमाचा फोन आला की कळवतो साहेब. येतो मी. बरं चला, मी पण निघते. बरीच काम आहेत. मलाही तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स कशाला? सारंग सर, माझा संसार तर मोडलाच आहे, पण हे मोडलेले संसार जोडण्याचं जे पवित्र काम मी तुमच्यामुळे करू शकते ना, त्यामुळे माझ्या मनाला अगदी समाधान मिळतंय. त्यासाठी थँक्यू. सुशीलाताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो तुम्ही पण तुमचा दुसरा संसार उभा करू शकता. काय आम्ही ना मोडलेले संसार जोडायचं काम करतोच, पण नवीन संसार पण उभे करतो. तुमच्यासाठी दुसरा शोधू काय? बोला, तुमची केस मी घेतो. नाही नाही, नको नको, मी एकटीच बरी आहे. आम्ही काय करतोस? आपण बोल ना.
अरे आता आपल्यासोबत काम करणार त्या. सॉरी, आपण. मग सुशीला वहिनी, तुम्ही रॉकस्टार आहात. खरंच सांगतो, तुम्ही जर नसत्या ना, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही समजवलं आम्हाला नसतं जमलं. थँक्यू सर. बरं चला निघते मी. कुठे निघताय? मी सोडतो तुम्हाला. चला चला चला. या, बसा. कुठे बसणार, पुढे की मागे? नाही पुढेच बसते. बसा पुढे. अहो तुम्ही परिस्थिती समजून घ्या. राजकुमार साहेबांनी मला या गोष्टीचे पूर्ण पैसे दिलेत आणि तो माणूस काही साधासुद्धा नाही आहे. त्यांना जर कळलं ना की मी त्यांना खोटे रिपोर्ट दिले तर ते मला जिवंत सोडणार नाही. त्याची काळजी तुम्ही नका करू, मी आहे ना. मी त्यांना यातलं काहीच नाही समजून देणार. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या हातात हे सत्य कधीच नाही गेलं पाहिजे. त्यांना या केसबद्दलचं सत्य कधीच कळता कामा नये. अहो मॅडम, पण हा खूप मोठा धोका आहे. हो, पण मग जेवढा मोठा धोका तेवढा मोठा मोबदला. राजकुमार तुम्हाला जेवढे पैसे देतात त्याच्या दुप्पट रक्कम मी देईन. ठीक आहे? मग तर करायलाच हवं तुम्हाला माझं काम. हां, पैसे तर ठीक आहे मॅडम, पण मला एक गोष्ट समजत नाहीये, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नवऱ्याला का डबल क्रॉस करताय? काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं लपवून? इट इज नन ऑफ युअर बिझनेस. मला काही शोध लावायचा आहे. पण मला आश्चर्य वाटतंय, 8 वर्ष झाले या गोष्टीला. त्या केसची फाईल धूळ खात पडली होती आणि आज अचानक कोणीतरी उठतंय आणि त्या जुन्या जखमा उकरायला सुरुवात करतंय. हे गणितच मला काही कळत नाही. तुम्हाला ते गणित कळायची गरज सुद्धा नाही आहे. तुम्हाला जे पैसे मिळतात तुम्ही त्याच्याशी मतलब ठेवा. हां, फक्त सांगितलं तेवढं करा. त्याच्या हाती एकही पुरावा लागता कामा नये. कळलं? निघा आता. तेवढं मॅडम पैशांचं. मी स्वतः बोलले ना तुम्हाला, दुप्पट रक्कम देणार. मग देणार, काळजी नका करू. फक्त तुमचं काम जे आहे ना ते नीट करा. ओके? ओके, देतो तुम्हाला अपडेट्स. हेंदळेंच्या सगळ्या प्रॉपर्टीवर राज्य करायचंय मला. ती माझ्या नावावर करून घ्यायची. मग त्यामध्ये तो राजकुमारच काय, ते तिलोत्तमा आणि सारंग जरी आडवा आला ना तरी त्यांना ठेचायला कमी करणार नाही ही मोनिका. या सगळ्याचा मला इतका का त्रास होतोय? मी तर सारंगना 8 वर्षांपूर्वीच मनातून काढून टाकलं होतं. मग आज त्याच आठवणी पुन्हा का डोकावतायत? का वाईट वाटतंय मला? आबिरची आई, काय झालं? तुम्ही अशा का बसल्यास आणि रडताय का?